राज्यसभेवर गेल्यास खातं समीर भुजबळांना द्या. भुजबळांची ही अट असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्याकडील खातं समीर भुजबळांना देण्याची भुजबळांची अट असल्याची सूत्रांची माहिती आहे. भुजबळांच्या अटीवर भाजपचा सकारात्मक प्रतिसाद नाही अशी सूत्रांची माहिती आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास तयार आहेत. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे आजच राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या जागेबद्दल पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागी समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशीही विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे हे सर्व प्रमुख नेते भुजबळांच्या निवासस्थानी एकत्र जमले. या बैठकीत सुद्धा भुजबळांच्या राज्यसभेच्या जागेबद्दल चर्चा झाली. पक्षाच्या जडणघडणीत भुजबळ कुटुंबाचा सहभाग असल्याचं भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीत म्हणाले. अजित पवारांचं कुटुंब, तटकरेंचं कुटुंब यांना जो न्याय लावण्यात आला तो भुजबळ कुटुंबाला का नाही असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला. तर अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. असाच न्याय भुजबळ कुटुंबाला सुद्धा देण्यात यावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे. छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवला विधानसभेची जागा रिकामी होणार आहे. या जागी समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. समीर भुजबळ यांना राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची सुद्धा चर्चा आहे. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते. सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो. तसं करते